नमस्कार, मी प्रियांका नागने. आज मी तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेली आहे. महाराष्ट्र शासनाकडून हे अपडेट आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजे आरोग्य विभागाकडून खूप साऱ्या भरती निघालेल्या आहेत, पदभरती निघालेल्या आहेत, ऑनलाईन अर्ज आलेले आहेत. ते भरायचे कसे आहेत, किती तारखेपर्यंत अर्ज भरायचे आहेत, त्याच्यानंतर कोणते कोणते पद आहेत, किती पोस्ट आहेत, आपण पूर्णपणे बघणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघा. मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, त्याच्यानंतर पूर्ण PDF तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगणार आहे. कोणते कोणते पोस्ट आहेत, किती जागा आहेत, कोणते कोणते सिटीज आहेत, हे पूर्ण आपण बघून घेणार आहोत. तर आपण व्हिडिओ पूर्णपणे बघून घेऊयात. मेगा भरती नोटिफिकेशन आलेली आहे पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटची. मेगा भरती महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागात गट क्रमांक क आणि गट क्रमांक ड पदासाठी 10,949 जागांसाठी मेगा भरती आलेली आहे बघा. 10,949 वॅकन्सीज म्हणजे जवळजवळ 11,000 वॅकन्सीसाठी जागा आलेल्या आहेत. हे जे 2-3 वर्षात हे रखडलेलं काम आहे ते पूर्णपणे सॉल्व्ह झालेलं आहे आणि ही भरती आलेली आहे. आणि मेन डेट्स म्हणजे बघू आपण, मला वाटतं 29 तारखेपासून म्हणजेच काय 29 ऑगस्ट पासून हे फॉर्म्स भरायला सुरू झालेले आहे आणि लास्ट डेट बघा 18 तारखेपर्यंत आहे, 18 सप्टेंबर पर्यंत आहे. आपण पूर्ण डिटेल्स बघून घेऊया. सार्वजनिक आरोग्य विभागात विविध गट क्रमांक क आणि गट क्रमांक ड पदाची 10,949 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे. यामध्ये 29 ऑगस्ट 2023 पासून दुपारी 3 वाजल्यापासून हे अर्ज भरण्यासाठी सुरू झालेले आहे आणि 18 सप्टेंबर 2023 म्हणजे काय हे लास्ट डेट आहे बघा. 18 सप्टेंबर 2023. इथे आपण पदाचे नाव बघूया. कोणते कोणते पद आहेत. वैद्यकीय अधिकारी आहे, स्टाफ नर्स आहे, डाटा एंट्री ऑपरेटर आहे, शिपाई आहे, आरोग्य पर्यवेक्षक आहे, औषध निर्माता आहे, दंत आरोग्य आहे, शिंपी, सुतार, वॉर्डन असे भरपूर सारे इथे पोस्ट आहे. एकूण पद बघा 10,949 पद आहे. शैक्षणिक पात्रता काय असणार आहे आपण पूर्ण जाहिरात बघून घेऊया. PDF आपण बघणार आहोत. आपण PDF पण चेक करून घेऊया. इथे लास्टला या पोस्टच्या PDF सुद्धा दिलेली आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत. ठीक आहे, हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. आपण पूर्ण डिटेल्स बघून घेऊयात. हे बघा किती मोठी जाहिरात आलेली आहे. एज क्रायटेरिया काय आहे ते सुद्धा बघून घेऊया. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात नोकरीचे ठिकाण बघा. महाराष्ट्रातील विविध जिल्हा आहे. वयोमर्यादा बघा. खुला प्रवर्ग 18 ते 40 वर्ष आहे म्हणजे 18+ आणि 40 वर्ष लास्ट असणार आहे. राखीव वर्ग बघा 18 ते 45 वर्ष असणार आहे. अर्जाची पद्धत काय असणार आहे बघा, ऑनलाईन असणार आहे. अर्जाचं शुल्क बघा, खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे आणि मागास वर्गासाठी 900 रुपये असणार आहे. अर्ज सुरू होण्याची तारीख 29 ऑगस्ट 2023 दुपारी 3 वाजल्यापासून सुरू झालेला आहे आणि अर्जाची लास्ट डेट बघा 18 सप्टेंबर 2023 असणार आहे. त्यांची तुम्हाला इथे ऑफिशियल वेबसाईट सुद्धा दिलेली आहे. पूर्ण मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे की माहिती सांगितलेली आहे की पूर्णपणे त्याचे PDF सुद्धा देणार आहे. पण तुम्ही एकदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करायचं आहे. आपण बघूया अजून एकदा. त्याच्यानंतर ग्रुप C म्हणजे गट क्रमांक क याच्यासाठी किती जागा आहेत बघा. 6,939 जागा आहेत आणि ग्रुप D साठी 4,010 जागा आहेत. टोटल 10,949 जागा आहेत. हे महाराष्ट्र शासनाकडून जागा निघालेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला पूर्ण गव्हर्नमेंट प्लेसेस असणार आहे, गव्हर्नमेंट तुम्हाला जॉब असणार आहे. हे पूर्णपणे महाराष्ट्र शासनाकडून जागा निघालेल्या आहेत. ग्रुप C चे पोस्ट वेगवेगळे आहेत. लॅबमध्ये काम असणार आहे, ब्लड बँक टेक्निशियन आहे, एक्सरे टेक्निशियन आहे, डेंटल मेकॅनिक आहे, स्टाफ नर्स पाहिजे आहे, टेलिफोन ऑपरेटर, ड्रायव्हर, टेलर, प्लंबर, कारपेंटर असे बरेचसे जागा निघाल्या आहेत. तुम्हाला बघा टोटल 11,000 पर्यंत जागा निघालेल्या आहेत. तुम्ही इथे एलिजिबल असाल तर नक्कीच इथे अप्लाय करायचं आहे. संधी बिलकुल सोडायचं नाहीये. त्याच्यानंतर ग्रुप D पोस्ट पण आहे, तिथे सुद्धा वेगवेगळ्या जागा निघालेल्या आहेत. एज्युकेशन पण आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर इथे तुम्हाला जे फॉर्म भरायचा आहे, ऍप्लिकेशन द्यायचं आहे ते ऑनलाईन आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यात पूर्णपणे जागा निघालेल्या आहेत. आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर इथे आपण PDF एकदा चेक करून घेऊयात. PDF मध्ये सुद्धा दिलेला आहे बघा किती जागा आहेत. इथे जागानुसार म्हणजे काय, पदनाम वाहन चालक इथे मुंबईमध्ये 17, त्याच्यानंतर उपसंचालक आरोग्य विभाग ठाणेमध्ये 11 असे प्रत्येक वेगवेगळे जागा दिलेल्या आहेत. रायगडमध्ये बघा असं एकूण मिळून 28 जागा आहेत. असे तुम्हाला जसं तुमचं जे जिल्हा असणार आहे त्यानुसार तुम्हाला एकदा चेक करायचं आहे. हे पूर्ण PDF ची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्याच्यानंतर पुण्यात सुद्धा दिलेला आहे, वेगवेगळ्या जागांसाठी आहे.
ठीक आहे. वाहन चालक असू द्या, रासायनिक सहाय्यक असू द्या, पूर्ण मिळून 36 जागा पाहिजे आहेत. अशा वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या जागा आहेत. पुणे जिल्हा सुद्धा जवळजवळ 1,500 पर्यंत जागा आहेत. तुम्ही इथं पुणे जिल्ह्यातलं असेल तर नक्की चेक करू शकणार आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्यासाठी दिलेलं आहे. इथे नाशिक जिल्ह्यासाठी सुद्धा 1031 जागा आहेत. त्यानंतर कोल्हापूरसाठी दिलेलं आहे. कोल्हापूरमध्ये 639 जागा आहेत. त्याच्यानंतर इथे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरसाठी दिलेला आहे 470 जागा आहेत एकूण. तुम्ही चेक करू शकणार आहे तुमचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे त्यानुसार तुम्ही इथे भरू शकणार आहे. लातूर जिल्ह्यासाठी दिलेला आहे 428 जागा आहेत. त्याच्यानंतर इथे अकोला दिलेला आहे. अकोल्यासाठी सुद्धा जवळजवळ 806 जागा आहेत. त्यानंतर नागपूरसाठी इथे 1090 जागा आहे. असे वेगवेगळे इथे एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुमच्या जिल्ह्यानुसार इथे वेगवेगळे जागा दिलेल्या आहेत. पोस्ट वेगवेगळे दिलेले आहेत. तुम्ही इथे शुल्क भरून तुमचे जे फॉर्म्स आहेत ते सबमिट करू शकणार आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत, आपण इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल बघणार आहोत. इथे ग्रुप डी साठी दिलेले आहे. जे पद दिलेले आहेत पदाचे नाव मराठी व इंग्रजीमध्ये सुद्धा दिलेलं आहे. वेतन श्रेणी दिलेल्या आहेत. इथे वेगवेगळे पद आहेत. शिपाई आहे, कक्षसेवक आहे, दंत सहाय्यक आहे, असे वेगवेगळे दिलेले आहेत. इथे पे स्केल म्हणजे सॅलरी तुम्हाला दिलेला आहे. आणि मेन म्हणजे इथे पुरुष किंवा स्त्री दोघांनाही वेतन श्रेणी सेम असणार आहे आणि दोघेही अप्लाय करू शकणार आहेत. पदाचे शैक्षणिक अर्हता सुद्धा दिलेले हॅव पास सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन सांगितलेलं आहे. आणि इथे सॅलरी बघा जवळजवळ 16,600 पासून मला वाटतं 52,400 पर्यंत आहे. त्याच्यानंतर इथे रेग्युलर फील्ड वर्कर आहे त्यांना 15,000 पासून 47,600 पर्यंत आहे. त्याच्यानंतर इथे फील्ड वर्कर आहे 15,000 पासून 47,600 पर्यंत इथे सॅलरी आहेत. इथे जसे जसे वेगवेगळे पद आहेत तसे तसे त्यांची सॅलरी पण आहे ना एज्युकेशनल क्वालिफिकेशन सुद्धा दिलेले आहे. पूर्ण PDF बघायचा आहे तुम्हाला सुद्धा एकदा चेक करून घ्यायचं आहे. तुम्ही कोणत्या याच्यात पोस्टमध्ये बसत आहे, तुमचं एज्युकेशन काय आहे त्यानुसार तुम्ही इथे फॉर्म्स भरू शकणार आहे. काही क्वेश्चन असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. काही प्रश्न असतील, काही समजलं नसेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.